गुड मॉर्निंग सगळ्यांना. कल्याणी चकोरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि माझं यूट्यूब चॅनल पण हे नवीनच आहे, तर प्लीज तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि आत्ताचे वाजले 9 आणि अनुलाही भूक लागली, तर म्हटलं ठीक आहे आधी नाश्ता वगैरे करू. आणि तिला मला थोडंसं खाली चक्कर मारायला पण न्यायचं आहे. म्हटलं ठीक आहे, तर नाश्ता वगैरे झाल्यावर तिला खाली चक्कर मारायला घेऊन जाते. आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत. मी नंतर अनुसाठी आणि माझ्यासाठी नाश्ता तयार केला. नाश्त्यामध्ये मी पोहे बनवले होते, कारण अनुला पण खूप आवडतात. आणि थोडंसं तिला तब्येत बरी नसल्यामुळे म्हटलं ठीक आहे थोडीशी लाईटलीच असं काहीतरी नाश्ता करू. आणि त्यात तर तिला पोहे म्हटल्यावर त्यात कोथिंबीर वगैरे असली तर तिला कोथिंबीर पण चालत नाही. कोथिंबीर अशी बाजूला निवडून मग ती खाणार. पहिल्यांदाच असं झालं आहे की तिनं पोह्यांमधले शेंगदाणे पहिल्यांदाच खाल्ले आणि त्यात ती असं मला सांगते की मी स्ट्रॉंग होणार, शेंगदाणे खाल्ली ना मी स्ट्रॉंग होणार, असं ती मला सांगायचं काम चालू होतं. आणि थोडंसं गॅलरीतून ऊन पण येत होतं, मस्त उन्हामध्ये आमचा नाश्ता वगैरे झाला. आणि तिला थोडं बरं नसल्यामुळे थोडंसं जरा शांत होते ती. आणि त्यानंतर आमचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मला तिला औषधं द्यायची होते. आणि तिला थोडंसं क्लायमेट चेंज वगैरे होत राहतं, त्यामुळे थोडंसं नॉर्मल सर्दी खोकला, जास्त काही नाही. पण मग थोडंसं कसं आहे गार हवेमध्ये व्हॅनमध्ये जाणं येणं स्कूलमध्ये पण, त्यामुळे थोडंसं नॉर्मल तिला सर्दी खोकलं आहे. आणि तिला औषधं घ्यायची नसतात, तोच एक मेन प्रॉब्लेम आहे तिचा. तिला औषधं द्यायची म्हटलं की माझ्याच अंगावर काट येतो, कारण ती अजिबातच औषध घेत नाही. मग तिला मी सांगितलं होतं तुला खाली खेळायला घेऊन जाते म्हणून तिनं थोडंफार तिला असं मनवून वगैरे औषधं दिले मी. आणि तिचं असं आहे औषधं दिल्या लगेच एक ग्लासभर पाणी पिणार असते, म्हणजे माझं ते औषध देऊन पण काहीच फायदा होत नाही असं आहे. पण मग दिलं मी तिला कसं तरी औषधं. आणि मेन म्हणजे तिचं असं कधी एवढं आजारी पडणं एवढं कधी राहत नाही, त्यामुळे तिला औषधांची पण सवय अशी काही नाही आहे बरीचशी. थोडंसं मग औषधं द्यायला मलाच थोडासा प्रॉब्लेम येतो तिला, कारण की ते अजिबातच ऐकत नाही औषधाच्या बाबतीत. मला खूप कसं तरी असं तिला मनवून ते एकदम हे करून द्यावं लागतं. मग म्हटलं ठीक आहे, तिला असं एक करून दिले औषधं मी कसं तरी. म्हटलं ठीक आहे तुला आता खाली खेळायला घेऊन जाते. माझं बाकीचं काम तसंच होतं, म्हटलं तोपर्यंत खाली जाऊन येऊया. मग तिला खाली घेऊन गेले. खाली पण कोणीच नव्हतं. बाकीचे मुलं पण तिची थोडीशी म्हणजे यावेळेस तर अशी झोपलेलीच असतात 9 9:30च्या दरम्यान, कारण की हीच जरा लवकर उठते तिच्या पप्पाच्या ऑफिसच्या टायमिंगपर्यंत. मग थोडंफार तिला खेळवलं. आणि कसं कोवळ्या उन्हामध्ये थोडंसं आपल्याला पण बरं वाटतं आणि तिला पण बरं वाटेल म्हणून मी तिला थोडंसं कोवळ्या उन्हामध्ये घेऊन गेले. कोवळ्या उन्हात खेळणं पण असं चांगलंच असतं ना. माझी कामं वगैरे पण सगळे आवरून झाले आणि अनु पण तिचं खेळत बसले. तिचं कसं मी जोपर्यंत कामावरत असते तिचं खेळत बसते सुट्टीच्या दिवशी, आणि आज तिला सुट्टी, सो मग तिचं चाललंय खेळणं. हे बघा अनुचं असं खेळणं आहे, मी तुम्हाला दाखवते बघा तुम्ही आता ती कशी खेळते काय खेळते. ओके, हे बघा खेळण्याचं असं पूर्ण पसारा ती घालून देते, पूर्ण बास्केट खाली होते आणि मग तिचं खेळायचं काम चालू असतं. आज सुट्टी त्यामुळे म्हटलं ठीक आहे जाऊ देत. काय ते बर्गर, ये पिझ्झा, हां ये अंडा, हां ये गाजर, गाजर नाही येते, ये काय? बैंगन, बैंगन, ये लाल शिमला मिरची, शिमला मिरची, ये बदल, हां ये बोबल, बोबल, ये डॉल, ये एलिफंट. अरे वा. आणि या इतका पसारा घालून काय करायचं आहे? मला खेळायचं. तुला खेळायचं आहे आणि अभ्यास कोण करेल? माझं आता मला सगळं. बरं ठीक आहे, ते आमचं ठीक आहे. चला तर मग आजचा व्लॉग इथेच एंड करते. आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.